मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी आपसात काही वाटाघाटी केल्या असण्याची चर्चा ही कागलच्या वर्तुळात आहे। म्हणजे समरजित घाटगे यांनी मुश्रीफांचं ईडीचं प्रकरण पुढे न्यायचं नाही आणि समरजित घाटगे यांनी कागल नगरपालिकेला दिलेला भूखंड परत मागितलाय, त्यात मुश्रीफ यांनी हस्तक्षेप करायचा नाही। या मुद्द्यावर संगनमत झालं असण्याची एक शक्यता वर्तवली जाते। अशा परिस्थितीत संजय मंडलिक किती गांभीर्याने लढणार हा खरा प्रश्न आहे। खरं तर त्यांच्या पाठीमागे एकनाथ शिंदे यांची ताकद आहे। खासदार सदाशिवराव मंडलिक हे राजकीय संकटाचे संधीत रूपांतर करायचे। जेवढं आव्हान अवघड तेवढ्या ताकदीने ते लोकांच्यात उतरायचे आणि चित्र बदलून टाकायचे। त्यासाठी हवं तेवढे कष्ट करण्याची त्यांची तयारी असायची। संजय मंडलिक यांच्या लाईफस्टाईलच्या ज्या चर्चा बाहेर आहेत त्या खऱ्या असतील तर त्यांच्यासाठी शून्य संधी आहे। तसेही आतापर्यंत त्यांना त्यांच्या योग्यतेपेक्षा अनेक पटींनी अधिक मिळाले असं लोक म्हणतातच। आताच्या परिस्थितीनं त्यांच्या पुढे एक मोठी संधी निर्माण केली। स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी आहे। आव्हान मोठं आहे, पण आव्हान स्वीकारून ते मैदानात उतरले आणि मुश्रीफांच्याच भाषेत बोलायचं तर हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी केलं तर त्यांच्यासाठी एक नवी संधी निर्माण होऊ शकते। पण ते फक्त आणि फक्त संजय मंडलिक यांच्याच हातात आहे। त्यासाठी आपल्याला कुणी झोपेतून उठवायला येणार नाही हे संजय मंडलिक यांनी लक्षात ठेवायला हवं। पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा।